आता पाहूया दिवसभरातील मोठ्या टॉपलाईन बातम्या। जिल्हाधिकाऱ्यांना सांगून काहींनी कार्यकर्त्यांना पीक विमे दिले। संजय जाधवांचं नाव न घेता स्वाभिमानीच्या किशोर ढगेंवरती आरोप। तर निवडणुकीमध्ये स्वाभिमानीचा धोका लक्षात घेता जाधवांचे विधान, किशोर ढगेंचं संजय जाधवांना उत्तर। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी नागपूर ग्रामीण काँग्रेसची बैठक। आपण कुठे ना कुठेतरी कमी पडल्यामुळे निवडणुकीत पराभव झाला। ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही होऊ शकत, नागपूरचे निरीक्षक रणजित कांबळेंचं वक्तव्य। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये 3 दिवस मनसेच्या बैठका। शिवतीर्थवर 3 ते 5 जून दरम्यान बैठकीचं आयोजन। राज्यातील प्रमुख नेते हजर राहणार। संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नरकातलं स्वर्ग पुस्तकाची प्रत पाठवली। पुस्तकासोबत एक पत्रही पाठवलं। वर्षा गायकवाड गोडसेंच्या नातेवाईक। वर्षा गायकवाडांचं लग्नानंतरचं नाव गोडसे आहे। राहुल गांधींना माहीत नसेल वर्षा गायकवाड गोडसेंच्या नातेवाईक, आशिष शेलारांचं विधान। शेलार बौद्धिक दिवाळखोरी वेळोवेळी सिद्ध करतात। वर्षा गायकवाडांचं आशिष शेलारांना प्रत्युत्तर। माझं आणि माझ्या नवऱ्याचं नथुराम गोडसेंशी नातं नाही, गायकवाडांचं स्पष्टीकरण। सरकारी कर्मचारी महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटल्याचा प्रकार। 2652 लाडक्या बहिणी निघाल्या। सरकारी कर्मचारी अजून 6 लाख कर्मचाऱ्यांची होणार पडताळणी। विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन करण्यासाठी TV9 मराठी पुण्यामध्ये 31 मे आणि 1 जूनला एज्युकेशन एक्स्पो आयोजित। तज्ज्ञांकडून करिअर विषयी उत्तम मार्गदर्शन मिळवण्यासाठी आणि फ्री ॲप्टिट्यूड टेस्टसाठी संधी। हॉटेल सेंट्रल पार्क, आपटे रोड, पुणे येथे अवश्य भेट द्या।